टार्गेट म्हणजे कुठेतरी कोणीतरी सुपारी दिलेली असेल जरांगीला, बाकी कोण काय कशामुळे बोलायचं. उठलं की धनंजय मुंडे, उठलं की धनंजय मुंडे, आणि धनंजय मुंडेचं नाव घेतल्याशिवाय धनंजय मुंडे याचं पोटच भरत नाही, कारण की याचं अस्तित्व संपलं. स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा आपल्या लोकशाही टाइम न्यूज मध्ये. आज आपण आलेलो आहे परतूर येथे. आज आपल्या सोबत आहेत नवनाथ आबा वाघमारे, ओबीसी संघर्ष योद्धे. विचारणार आहोत आबा, जे चिखला गावामध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये काल मनोज जरांगे पाटील आले होते आणि त्यावर ते धनंजय मुंडेवर आरोप करतात, त्याबद्दल काय सांग. खरं तर चिखला गावचं जे प्रकरण आहे त्या गावातल्या हद्दीतच सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र बसून मिटवण्याची गरज आहे. आणि विशेषतः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्याला विरोध किंवा विटंबना हे अतिशय निंदनीय. राज्यामध्ये, देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या, विशेषतः छत्रपती शिवराय आणि जे महापुरुष असतील त्या महापुरुषांच्या पुतळ्याला कोणी विरोध केला नाही पाहिजे, कारण की ते खरंच ते महापुतळे बसवल्याच्या नंतर त्या गावामध्ये कुठेतरी आदर्श, त्या महापुरुषांचा आदर्श निर्माण होऊन नवीन पिढी तयार होत असते. परंतु काही लोक, छोट्या मोठ्या विचारांचे लोक अशा गोष्टी करत असतात. परंतु एखाद्या 2-5 लोकांनी त्यांना विरोध केला म्हणून एखाद्या जातीला राज्यभर त्यांना टार्गेट करणं, त्या जातीला बदनाम करणं हे अतिशय चुकीचे. आणि त्या राहिला त्या जातीतील नेते, वंजारी समाजाचे ज्यांनी जन्म घेतला आणि ओबीसीचे नेतृत्व करणारे नामदार म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वारंवार टार्गेट म्हणजे कुठेतरी कोणीतरी सुपारी दिलेली असेल जरांगीला, बाकी कोण काय कशामुळे बोलायचं. उठलं की धनंजय मुंडे, उठलं की धनंजय मुंडे, आणि धनंजय मुंडेचं नाव घेतल्याशिवाय धनंजय मुंडे याचं पोटच भरत नाही, कारण की याचं अस्तित्व संपलेलं आहे. आणि आता कुठेतरी आता लोक बीड बदनाम केलं, बीडला टार्गेट केलं, आणि आता कुठेतरी बुलढाण्यामध्ये जाऊन त्याला एक संधी सापडली. आणि मला तर याच्यात असं त्याच्यामध्ये संशय येतोय की खरं तर त्या जरांगीचे तिथल्या काही प्रमुख लोकांचे, जरांगी समर्थकांचे कॉन्टॅक्ट झालाय का त्याची सीडीआर तपासली पाहिजे. कारण की हे कुठेतरी यांना दंगल घडवायची, म्हणजे ज्याप्रमाणे आंतरवाली सराटीमध्ये दंगल घडवून त्याला नेतृत्व मिळालं आणि आता नेतृत्व संपत आलंय, मीडिया विचारणा, समाज विचारणा, म्हणून दंगल 2 चा प्रकार हा, बाकी काही नाही. आणि त्यातून पुन्हा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न. परंतु माझी मराठा समाज आणि ओबीसी सगळ्या समाजाला कळकळीची विनंती की या 5वी नापास बिंडोक माणसाच्या नादी लागून समाजामधले जे भांडणं आहेत ते आपण वाढवण्याचं काम न करता स्वतः त्या भागातील जे प्रमुख लोक असतात, मराठा समाजाचे, वंजारी समाजाचे, माळी समाजाचे, 18 पगड जातीतील लोकांनी एकत्र बसून ते प्रकरण कसं मिटवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु या 5वी नापासाकडे आता दुर्लक्ष करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये चौकशी व्हावी अशी रोहित पवार यांची मागणी, त्याबद्दल काय सांग. हे बघा, रोहित पवार आताच राऊंड चौकशी काय म्हणतायत काय माहिती. एक तर सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांनी कधी त्याच्यावर प्रश्न केला नाही. रोहित अजितदादांचे 2 पुत्र, त्यांनी कधी प्रश्न केला नाही. परंतु मला असं वाटतं राष्ट्रवादी विलिनीकरण करण्यासाठी आणि कुठेतरी त्यांना आता हे राष्ट्रवादीतले नेते सुनील तटकरे असतील, आणि विशेषतः राष्ट्रवादीमध्ये काय झालंय, ओबीसीचे नेते जास्त झालेत. प्रमुख पदावर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि वर बी प्रफुल्ल पटेल हे बी एक मायक्रो समाजातले ते केंद्रीय नेते. त्यानंतर इकडे खाली धनंजय मुंडे असतील, भुजबळ साहेब असतील, ह्या नेत्यांनी कुठेतरी सगळं त्या उपमुख्यमंत्री पदाच्या शेपटीच्या वेळी सगळे पुढाकार घेऊन हे सगळं केल्यामुळं कुठेतरी शरद पवारांची जी जवळची टीम आहे त्याच्यामध्ये रोहित पवार, आणि रोहित पवार एवढा हुशार नाही. रोहित पवार अनावधानाने निवडून आलेला आहे, जातीवादी असणारा रोहित पवार, याला कुठेतरी वेध लागलेले मंत्रिपदाचे, आणि त्यामधून कुठेतरी अजित पवारांच्या टीमला ब्लॅकमेल करायचं आणि चौकशी करा. ठीक आहे, करू द्या चौकशी. जे सत्य आहे ते सत्य समोर आलंच पाहिजे, आणि जे सत्य आहे ते समोर येईल. त्यासाठी आम्ही सुद्धा म्हणतो करू द्या ना. काय फरक पडतोय की बाबा अजितदादांच्या हत्या आहे की आत्महत्या आहे हे समोर आलं पाहिजे. परंतु रोहित पवारांचा आणि शरद पवारांचा विचार विनिमय होत नाही का. शरद पवारांनी मग त्या दिवशी घाईगडबडीने येऊन, ज्या दिवशी अजितदादांचं अंत्यविधीचा कार्यक्रम होता त्या दिवशी शरद पवारांनी घाईगडबडीत येऊन का सांगितलं की हे घातपात नाही, हा कुठंतरी म्हणजे त्यामध्ये हे झालेलं आहे किंवा अपघातच झालेला आहे, आणि याच्यात कोणी काही गैरसमज करून घेऊ नये. पण शरद पवारांचं वेगळं स्टेटमेंट, रोहित पवारांचं वेगळं स्टेटमेंट, यांच्यात मेळ राहिला नाही. यांचे डोके बिघडलेले आहेत. यांना कुठेतरी सत्तेत जाण्यासाठी हापापलेले लोक आहेत, हे पागल झालेत, बाकी काही नाही. धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. हे होते आपल्यासोबत नवनाथ आबा वाघमारे, प्रगतरा लोकशाही टाइम न्यूज. मी सय्यद इलियास. धन्यवाद.